वार्तांकन रोखठोक बातमी। श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचा 55वे वर्ष आहे। या निमित्ताने होम मैदान इथं 25 ते 29 डिसेंबर 2025 या 5 दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात 300 स्टॉलचं विभाजन करण्यात आलंय। कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने व स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत भरवण्यात येत आहे। तसेच कृषी संशोधन केंद्र सोलापूर, डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व मोहोळ विभाग, रेशीम, खादी, ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवा उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिका धारक, साखर कारखाने यांच्या सहयोगाने आयोजित केले जाणार आहेत। सदर प्रदर्शन नियोजनबद्ध व यशस्वीरित्या व्हावे तसेच कृषी प्रदर्शनाची माहिती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी याकरता दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करून सर्व माध्यमांच्या सहकार्याने माहिती देण्यात येते आहे। तरी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव, उद्योजक व नागरिकांनी सहभागी होऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं सिद्धेश्वर यात्रा समिती आवाहन करत आहे। या पत्रकार परिषदेला कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे, आत्माचे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे, आर.एस. पाटील उपस्थित होते। या प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती, कृषी यांत्रिकीकरण, दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन तसेच कृषी उद्योजक निविष्ठा, नवीन स्टार्टअप, व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे इत्यादी विषयी सविस्तर माहिती पोहोचण्यास सुलभ होईल। तसेच महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, पुणे बायोॲप संस्था यांच्याकडील शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले अंदाजे 500 प्रकारचे दुर्मिळ बी बियाणे प्रदर्शित करणार आहेत। तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठीही उपलब्ध असणार आहेत। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सिद्धेश्वर देवस्थान या संस्थेने कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। गेली 7-8 वर्ष सर्व सरकारी कृषी खाते आणि सिद्धेश्वर देवस्थान यांच्या माध्यमातून स्मार्ट एक्सपो या सांगलीच्या कंपनीबरोबर प्रायोजित केलेलं अशा पद्धतीचे हे कृषी प्रदर्शन यावर्षी गेल्या प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे आणि या वर्षीचंही कृषी प्रदर्शन अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय सर्व सोयींनी युक्त अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना विविध टेक्नॉलॉजी, त्यांचे विविध जनावरं, त्याचप्रमाणे विविध बियाणे यांचा अभ्यास करून AI सारख्या टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे सोलापुरातील जे उद्योजक आहेत त्यांचे जे उत्पादन आहेत तेही शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा या ठिकाणी उपयोग आपण करणार आहोत। तर त्या दृष्टीने सर्व शेतकरी बंधूंनी विशेषतः सोलापूर आणि आजूबाजूच्या लातूर, उस्मानाबाद आणि कर्नाटकच्या विजापूर, गुलबर्गा आणि बिदर या डिस्ट्रिक्टमधून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असं मी देवस्थानच्या वतीनं आवाहन करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।